ज्यांच्या तळहातावर हे मनी ट्रँगल तयार होतं ना, त्यांच्यावर वयाच्या 30 नंतर पैशाचा पाऊसच पाऊस पडतो असं सांगितलं जातं. होय, प्रत्येकाच्या हस्तरेषा जरी वेगळ्या असल्या तरी मात्र काही चिन्ह आणि त्याचे लाभ जेव्हा समान दिसतात तेव्हा हस्तरेषा अभ्यासक भाकीत वर्तवतात. आता हा मनी ट्रँगल नेमका असतो कुठे? चला जाणून घेऊया. हस्तरेषाशास्त्र हा ज्योतिष्य शास्त्राचा एक भाग आहे. त्यात तळहातावरील रेषांचा अभ्यास केला जातो आणि त्यावरून भाकीत वर्तवली जातात. रेषा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या तरी काही चिन्ह आणि ते असणाऱ्या व्यक्तीला येणारे अनुभव हे समान असल्यास ती खूण भाकीत वर्तवणारी ठरते. आता मनी ट्रँगल ही त्याचाच एक भाग आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हस्त सामुद्रिक शास्त्रात हातावरील रेषा आणि चिन्हांना खूप महत्व आहे. आपल्या तळहातावर अनेक प्रकारची चिन्ह आपल्याला दिसतात. ज्यातील सर्वात शुभ आणि श्रीमंती देणारे चिन्ह म्हणजे धनत्रिकोण. याला मनी ट्रँगल असं म्हणतात. ज्या व्यक्तीच्या हातावर हा त्रिकोण स्पष्ट आणि अखंड असतो त्याला आयुष्यात पैशाची कधीही कमतरता भासत नाही असं मानलं जातं. आता हातावरील हा धनाचा त्रिकोण कसा बनतो आणि त्याचे काय फायदे होतात? तर हस्त सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाच्या हातावरील रेषा त्याच्या आयुष्यातील भूतकाळ, भविष्यकाळ आणि आर्थिक स्थिती दर्शवतात. हातावर असणाऱ्या विविध शुभ चिन्हांपैकी हा मनी ट्रँगल आहे. म्हणजेच हा धनत्रिकोण हा अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यवान आहे. अनेक लोकांच्या हातात पैसा येतो पण तो टिकत नाही, परंतु ज्यांच्या हातात हा त्रिकोण असतो ते फक्तच पैसा कमवत नाही तर तो उत्तम प्रकारे साठवूनही ठेवू शकतात. आता तळ हाताच्या मध्यभागी 3 महत्वाच्या रेषा एकमेकांना छेदून किंवा मिळून जेव्हा एक त्रिकोणाकृती तयार करतात त्याला धनत्रिकोण असं म्हणतात. यामध्ये काही 3 रेषांचा समावेश असतो. जसे भाग्यरेषा जी मनगटापासून म्हणजे मणिबंध यापासून सुरू होऊन थेट शनी पर्वतापर्यंत म्हणजे मध्यम बोटाच्या खाली जाते. हीच रेषा म्हणजे भाग्यरेषा. ही रेषा व्यक्तीचं नशीब आणि करिअर दर्शवते. दुसरी मस्तिष्क रेषा अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिले बोट यांच्या मधून सुरू होऊन तळहाताच्या दुसऱ्या बाजूला जाणारी रेषा म्हणजे मस्तिष्क रेषा. ही रेषा व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता दाखवते. तिसरी बुधरेषा ज्याला स्वास्थ्य रेषा असं म्हणतात. तळहाताच्या खालच्या भागातून किंवा जीवन रेषेजवळून निघून थेट बुध पर्वताकडे म्हणजे करंगळीच्या खाली जाणारी रेषा ही बुधरेषा आहे. ही रेषा व्यापार, वृद्धी आणि संवाद कौशल्याशी संबंधित मानली जाते. आता जेव्हा भाग्यरेषेतून एखादी रेषा निघून मस्तिष्क रेषेला जोडते आणि बुधरेषा या दोन्ही रेषांना मिळून एक बंद त्रिकोण तयार करते तेव्हा महाधनी योग किंवा धनत्रिकोण निर्माण होतो असं सांगितलं.